की त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं म्हणून. कारण की असं दुनियात खूप असे लोक आहे की त्यांना मुली नाही होत आणि त्या मुलीसाठी खूप प्रार्थना करतात. तर मी सासरी सुद्धा, कारण की त्यांचं असं म्हणणं आलं की बा वंशाला दिवा पाहिजे असं म्हणणं आलं त्यांचं. पण नमस्कार सगळ्याला. आता आम्ही आलो तर इकडं आईच्या घरी म्हणजेच माहेराला. आपण कोमलच्या मायची भेटूया, कारण की कोमलच्या मायने आणलेलं लाडू करायचं सामान. तर काय काय आणलं बघू आपण. आणि तुम्ही म्हणता तर तुम्ही नाही आणलं का, तर इतका आणून करसान काय तुम्ही सांगा. तिची आई आणीन, अजून तिची मोठी आई आहे म्हणजे आपली आत्या, आणि मी सुद्धा आणून खाईन का ती. त्याच्याकरता आणि माझं असं म्हणणं आलं की बा असं माझं आमच्या इकडं म्हणता की शिजर झालं की सहसा बाईले लाडू चालत नाही म्हणतात तुपाचे, निदान 6 महिन्यात तरी चालत नाही. पण यांच्याकडे असं म्हणता की चालता म्हणून. तर तुमच्याकडे चालता का हे मला नक्की कमेंट करून सांगा सगळेजण तुम्ही. पण आमच्याकडे नाही म्हणता. तर त्याच्याकरताच मी सामान नाही आणलं. मी म्हणलं हे झाले की लगेच आपण पैसे देऊन देईन मी आणि आपस मग ते आणून करतील, एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणून मी आणलं नाही. म्हणून तुम्ही कमेंट काय करू नका की आणलं नाही तुम्ही म्हणून. तर चला आपण यांना भेटूया आणि काय काय आणलं पाहूया. आणि हा अजून एक गोष्ट, आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही एवढं दाखवू जा, पण माझ्या मनात आलं म्हणून मी दाखवायला लागले. पण असं वाटतं की दाखवू नाही, तर मी तुम्हाला काही दाखवत नाही. कारण की ते म्हणता ना की दाखवत नसतं तर ते काही घासते काही बसता म्हणता ना लाडू करायचा याचा. तर मी ते तुम्हाला सामान काही दाखवून आणले, पण तिच्या आईने काय काय आणलं हे तुम्हाला मी तोंडाने सांगते. पण मी तुम्हाला काही दाखवत नाही, कारण की बाळातीबाईच नाही म्हणता दाखवायचं. बाळातीबाई जेवताना कोणी आलं बी नाही पाहिजे आहे की असं म्हणतात. तर मी तुम्हाला काय दाखवत नाही काय काय. आम्ही एकटीला जीव घालत होती, राम मारत होता चक्र. हा, कारण की रामदास खूप लहान होता माझ्या डिलिव्हरीच्या वक्ती. तुम्हाला खोटं वाटत असेल, आपल्या सानूच्या डिलिव्हरीच्या वक्ती रामदास फक्त तिसरीत होता. दुसरीतच होता रामदास. खूप जुनी गोष्ट आहे ती, पण ते दिवस आले की असे एकदम मनाला लागून जाता. आणि आता पा मी त्यांच्या लेकराला बघायसाठी आले, अशी गोष्ट आहे आता. आणि आपला ओमा होता 4थी मध्ये. आता नमस्कार. कधी आला तुम्ही? तुम्ही सगळ्यात पहिले तीर मारला पाहिजे लेकीसाठी. हा आणि इकडे परी परी बाळा झाला तुझ्या आईले. बाळाचं नाव काय ठेवतं बाळा? हो का. हे मॅडम चाललंय उठून, आता जरा मोबाईल चालू केला. तुझ्यासाठी जाऊ का खाली? चाल पेन द्यायचा का? नमस्कार. नमस्कार. तर कोमल आहे, कोमल चालू आहे आराम. कोमल तब्येत चांगली भेटू? चांगलं वाटतं आता? हो का. तर तुम्ही काय काय आणलं लाडू करायला सांगा बरं एकदा. फक्त दाखवू नका आम्हाला, नुसतं तोंडाने सांगा, कारण की ते दाखवत नाही म्हणता. खारीक, खोबरं, डिंक, तूप, बदाम, काजू, साखर, रवा. आणि तो तुमच्या इकडं लाडू किती दिवसांनी करता? आम्ही 5 दिवशी करतो. 5 दिवशी चालता मग बाळातीन बाईले? म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं का? सांगितलं. डॉक्टर नाही सांगत, आपल्याच मनाने. आमच्या इकडे डॉक्टर आहेत नाही म्हणतात. आम्ही विचारलं. आणि आमच्या इकडं आपण हे पत करतो की बाळातीन बाईले, तर ती पत सुद्धा तेलाची तुपाची करू देत नाही. कारण म्हणतात की ते टाके असतात की ते टाकेची हे असतात, म्हणजे टाके बांधले असतात की, आणि आपलं तूप चोपडं असतं तर त्याने टाके की अशी सटकायची झाकरा येतो, म्हणून आमच्या इथे करू देत नाही. ऑपरेशन झालेल्या बाईले सुद्धा करू देत नाही, निदान 6 महिना. आमची तर 5वीच्या दिवशी जातात. मग 5वीच्या दिवशी एक तरी पोटात लाडू गेला पाहिजे. हो का. असं असतं कोणा गावची पद्धत. आता तिकडे नगरला राहता. आता मी आमच्याकडे पद्धत आहे, आपण आत्याकडे विचारू. आता तुमच्याकडे कसं काय आत्या? आमच्याकडे नाही का? नाही का? तेलामध्ये आहे की शिजरच्या बाई नॉर्मल असते. पण आत्या आता आपल्याकडे ह्या नगरच्या आहे. आता यांच्याकडे आपल्याकडे आपल्या इकडे शिजर झालं तर आपल्याकडे टाके किती पडतात शिजरचे? 14 पडते, 12 पडते. आहे की. मग इकडं कमी कसं काय टाकता टाके पडता आत्या? अशा कसं पहा बरं तुम्ही, कसे आले लागले डॉक्टर आहे बरं. आणि मी पहिल्यांदा जेव्हा कोमलची पहिली डिलिव्हरी झाली की तेव्हाच मला कोमलची आई कोमल म्हणली होती की मामा एका टाकायचं ऑपरेशन. मी तेव्हाच म्हणलं माय कसं काय केलं असेल काय सांगा आपलं काय. पण मग तो तवाच तिला आता काय आणलं की नाही. मग तेव्हा जर कधी जास्त टाके पडले असते तर बाबू जरा अजून 8 दिवस फटत राहिला असता, आहे की नाही. असं आहे, पुढचा विचार थोडाफार बी करणं पडतो. कोमल तुला पायावर पाय ठेवले की बाई? नाही ना. तेच म्हणतो. तुमचं कसं काय आहे? तुम्ही आणलं नाही बाबूला काही सामान सुमान? आणायचंय. तब्येत चांगली आहे? तू चेहरा लयच उतरेल दिसायला लागला. झोपल ती काय? नाही का. बाबू काय म्हणतो आमचा? मस्त. बाबूची काळजी व्यवस्थित घेऊन चालली की नाही? तेच म्हणलं, जे लागलं ते खात जा बिचारे. मग मला भाषेचा मला भाषेचा मला कान फुटीन बरं. आणि जे तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला की, तर त्यांनी मला खूप जणांनी सांगितलं की ताई तुम्हाला तर मुलगा पाहिजे होता आणि कोमल ताईला मुलगी झाली, असे खूप जण म्हणायला लागले मला. तर मी पुढचा कॅमेरा करते मग. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्या जणांनी कमेंट केल्या की ताई
तुम्हाला मुलगा पाहिजे होता आणि मुलगी झालेली आहे. तर आता आपण कोमलशीच बोलूया या विषयावरती. आणि माझा मी अनुभव तुमच्यासोबत शेअर केला, बाकी दुसरं काही नाही आहे. आणि मेन म्हणजे आईले जितकेही लेकरं असते तितके सारखेच असतात, माझं तरी एवढं म्हणणं आहे. आणि मला खूप खुशी आहे की हे माझ्या भाऊनं हे केलं की बाबा मला दुसरी मुलगी झाली, तो इतका खुश झाला. मला खूप नवल वाटत जा त्या गोष्टीचं की तुम्हाला माहीत नसेल की असं असतं की बाबा आता माझ्या घरची परिस्थिती आणि यांच्या घरच्या परिस्थितीमध्ये खूप अंतर आहे, जमीन आसमानचा फरक आहे. कारण की हे शहरात राहतात आणि यांचे हे नवीन म्हणजे यांचा विचार अलग आहे. आमच्या घरचा विचार थोडासा म्हणजे जुन्या काळातला आहे, कारण की आमच्या घरचे सगळे जुने, फक्त तुमचे दाजीसुद्धा त्याच दुनियामध्ये वागता आणि सासू सासरीसुद्धा. कारण की त्यांचं असं म्हणणं आलं की बा वंशाला दिवा पाहिजे, असं म्हणणं आलं त्यांचं. पण माझं असं म्हणणं आहे ज्या बाईला मुलगा व्हायला असेल, 1 म्हणा 2 म्हणा 3 म्हणा, आणि ज्या बाईला मुली बी व्हायला असेल तर त्यांचं तकदीर खूप चांगलं आहे की त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं म्हणून. कारण की असं दुनियात खूप असे लोक आहे की त्यांना मुली नाही होत आणि त्या मुलीसाठी खूप प्रार्थना करतात. तर मेन म्हणजे अशी गोष्ट आहे की बा वंशाला दिवा पाहिजे, ही खरी गोष्ट आहे. पण एक गोष्ट आहे, जेव्हा तो मुलाचं लग्न होत नाही तरच तो आईचा किंवा वडिलाचा मुलगा असतो. जेव्हा कधी तो मुलगा झाला, मुलाचं लग्न झालं की तो त्याच्या बायकोचा होऊन जातो. आणि मेन गोष्ट म्हणजे जी मुलगी असती ना तर ती फक्त आई बापाचीच नाही, तर जेव्हाही तिच्या आई बापाला लग्न झाल्यावर सुद्धा ती आई बापांनी तिला बोलवलं तर ती लगेच पळून ये, पळत येईल. कारण की खरी गोष्ट आहे. कारण की मुलगी लग्न झाल्यावर सुद्धा मुलगीच राहती आणि लग्नाच्या अगोदर सुद्धा मुलगीच राहते. हा फरक आहे मुलात आणि मुलीमध्ये. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जेवढे संस्कार तुम्ही मुलाला देता तेवढेच मुलीला द्या. आणि बाकी दुसरं काही नाही आहे व्हिडिओमध्ये, हेच आहे. तर आपण आपल्या कोमलचं मत घेऊया. कारण की तुम्ही म्हणसान ताई तुम्ही नाराज झाल्या का काही, तर तसं काहीच नाही आहे. मला खूप खुशी झाली कारण की मला भाषा झाली म्हणून. कर बाई, तू आराम कर. काय म्हणणं आहे तुला सांग मला. तू आता कसं वाटतं तुला? चांगलं आहे का? काय म्हणतो भाऊ? काही नाही का? खुश आहे का भाऊ? टेन्शन नाही घ्यायचं, खाऊन पिऊन टेन्शन नाही घ्यायचं. कारण की दुनियामध्ये असे कितीक लोक आहे की त्यांना काहीच नाहीये आणि ते खूप तरसतात लेकरासाठी. तर तुम्हाला दिलं तर तुम्ही ते हे केलं. आणि आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही चेक काऊन नव्हतं केलं, तर आम्हाला ह्या गोष्टीचा विश्वास नाहीये. तुम्हाला खोटं वाटेल, मला सुद्धा 3 मुली झाले पण मी एकाही मुलीच्या बाबतीत चेक नाही केलेलं आहे. आणि आपल्या रुद्राच्या बाबतीत सुद्धा नाही. मी तर आशा सोडून देते, म्हणलं बस झालं आपल्या 3च मुली. पण ते आखरी चान्स एकदा राहून मुलगी झाली तर मुलगी सही पण होऊ दे म्हणे. तर तो आम्हाला नवसाचा होईल, कारण की आम्ही खूप नवसं पुरं कबूल केलं त्याचे. मी बी, माझ्या नंदानं सुद्धा, मेन म्हणजे माझ्या नंदी. कारण की माझ्या नंदानं तिकडे कोणता देव आहे त्यांचा देवाशी नवस केला की जसं बाळ झालं तसं आम्ही हा नवस पुरा करू. त्याने खूप सारे असे नवस केले ते आणि तो आम्हाला नवसाचाच होईल. पण ते म्हणताना पाहिजे म्हणून. आणि असा कोणाचा जीव तुटतो, पण मला या गोष्टीचं काहीच वाटत नाही. कारण की मला सुद्धा 3 मुली आहे आणि माझ्या भाऊजाईला सुद्धा 2 मुली, म्हणून मला काहीच वाटत नाही. आणि मी अजून बी सांगते, रोहिणीचं बी काही एवढं विशेष नाही आहे. कारण तिला मुलगा हो की मुलगी हो, तिचं तिले मी तर म्हणते पहिली सुद्धा तिला मुलगीच झाली पाहिजे. कारण की म्हणताना ती मुलगी झाली ना काहीतरी म्हणतात जेवली दुनिया किती प्रगती, हा मुलगी झाली प्रगती झाली असं म्हणतात. पहिली म्हणता मुलगीच पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की रोहिणी सुद्धा पहिली मुलगी झाली पाहिजे. नाही तर मग तुम्ही सगळे कमेंट करता ताई साऱ्या पोरीचा भरती करते का, तशी गोष्ट नाही आहे. कारण की मला माहिती आहे आपल्या जेवढी यूट्यूब फॅमिली आहे त्याच्यामध्ये खूप अशा वयस्कर बायासुद्धा आहे की त्यांच्या त्या जुन्या काळात सुद्धा राहतात आणि त्यांना वाटतं की आपल्याला मुलगा पाहिजे म्हणून. पण तसं काही नाही आहे, मुलगा आणि मुलगी समान आहे. माझं तर असं म्हणणं आलं. फक्त एवढं एक तुम्ही त्यांना चांगले संस्कार द्या, चांगलं शिक्षण द्या, आहे की नाही, एवढंच म्हणणं आहे. आणि आपल्या भाऊचं सुद्धा तेच म्हणणं आहे. आणि तो आधीपासून मुलगीच म्हणत होता. आणि आता तुम्ही म्हणत आहे तुम्ही मुलगा करत होत्या, तर माझ्या मला असं वाटलं की बा आपल्या मेन म्हणजे तिला पहिले नागी झाली की त्याच्यात ते चेहरा उतरेल वाटत होता, म्हणूनच मला वाटत आहे की तिला मुलगा होईल म्हणून. आणि मी आखरी चान्सपर्यंत मुलगाच करत होती की तिला मुलगाच होईल, पण ते उलटं झालं. पण हे मेन गोष्ट आहे, कारण की जेव्हा परी होत होती पोटामध्ये तेव्हा सुद्धा भाऊ म्हणे मला मुलगीच पाहिजे. आणि आता सुद्धा कोमल दिवस तर आता सुद्धा तो म्हणे मला मुलगीच पाहिजे. आणि त्याच्या मनाजोगतच झालेले. आता त्याला कधी म्हणलं भाऊ तू गपची बसलाच जाय बोलत सोबतच जो तू, कारण त्याची जबान खरी होती. ती परी बाळाला हात लावा लागली, हात लावत होती बाळाला. झोका देते. तू काय खाल्लं? तिला हे गेलं खोबरं का, तिने काहीतरी खाल्लं. आता लेकरं खेळायला लागले तर काय व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा, व्हिडिओ एवढाच करते. तर चला मग आता आपण कोमलशी बोललेले आणि उद्याची आहे 5वी, तर 5वीचा सुद्धा आपण हे करूया. आणि मी 5वीसाठीच आलेली आहे. तर ड्रेस सुद्धा बघितली असेल तुम्ही बाळाची कशी येतं.
आणि खूप सारं सामान आणणं होतं आणि तिला डाकसुद्धा करणं होता मला. पण मग तुमच्या दाजी म्हणे तिला कानातले काय तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले. तर आम्ही बारशाला येणार आहे तेव्हाच तिला करू, कारण की ती अजून लहान आहे ना. आणि माझं असं म्हणणं आलं की जेव्हा कानातले केलं तेव्हा तिच्या कानात टोचून देऊया. आणि आपल्या परीच्या बाबतीत तसं नव्हतं जमलं, कारण की मी म्हणजे रुद्र लहान होता आणि तिला पाहुणा लगेच घरी चालले गेली ती. तर माझ्याचं नाही जमलं. पण ह्या बारशीने मी तिच्या कानात घालून देईन आणि तेव्हाच घरी जाईन असं मी कबूल करायले. तर तिच्या कानात घातल्याशिवाय जाणार नाही मी, म्हणून आता त्या बारशाच्या तिचे कान टोचू आपण आणि मगच घेऊन जाऊ. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमचं काय मत आहे माझं काय मत तुम्हाला मी सांगितलं, तुमचं मत काय ते की मला सांगा. आणि बाळसुद्धा चांगलंच आहे. बाळाचा तुम्हाला चेहरासुद्धा दाखवेन मी, पण आता बाळ झोपेला आहे म्हणून तर बाळाचा चेहरासुद्धा दाखला असता. तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र.